श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, बाळा नीट लक्ष देऊ नये, मनाचा चंचलपणा सोड. स्वामी म्हणतात, बाळा केव्हा पण इतरांवर भरोसा करण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवा. त्यासाठी तुम्हाला भगवंताची सेवा अतिशय मनापासून करावी लागेल. तेव्हा तुमचा भगवंत विश्वास तोडणार नाही. अरे इतर लोक काय सरड्यासारखे रंग बदलतात, पण भगवंत तसा नसतो. समजलं का बाळा? बाळा तुम्ही लोक मनाचे खूप हळवे असता. अरे एखाद्या वेळेस देवाने तुमची इच्छा पूर्ण केली नाही तरी तुम्ही देवाचे काही करीत नाहीत, सेवा पण करीत नाहीत, प्रार्थना पण करीत नाहीत. अरे बाळांनो तसे नाही करायचे. अरे आमचे पण भक्त असतात, त्यांची पण इच्छा पूर्ण करायची असते, तेव्हा काही गोष्टींना उशीर लागतो. त्यासाठी तुमचा विश्वास हवा आमच्यावर. समजलं का बाळा? स्वामी म्हणतात, बाळांनो देवाला तुम्ही हात घालता, फुले वाहता, दिवा लावता, आपण त्याने देव खुश होईल का? नाही ना. तर देवाने तुमची मनापासून केलेली सेवा आवडते. देवाला तुमची मनापासून केलेली सेवा आवडते. बाळांनो सेवा तुम्ही थोडी करा, पण अतिशय मनापासून करा. अरे माणसे तुमची वाईट करू शकतील, पण देव तुमचे चांगलेच करणार. साई म्हणतात, बाळांनो जर तुमचे मन कोणी दुखावले तर वाईट वाटून घेऊ नका. अरे त्यांच्याकडे लक्षच द्यायचे नाही. बाळांनो कोणी जर तुमचा अपमान केला तर त्याचा बदला तुम्ही कधीच घेऊ नका. अरे आम्ही आहोत ना, तर मग कशाला घाबरतोस? अरे ही तर तुझी अपमान करण्याची सहनशक्ती आहे, ताकद आहे. अरे त्या अपमानामधूनच तुला नव्याने संधी मिळत राहील. तेव्हा पुन्हा पुन्हा विचार करत बसू नकोस. अरे आम्ही भक्तांना कधीच वाऱ्यासारखे उडू देत नाही. आम्ही त्यांना पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देतो. स्वामी म्हणतात, बाळा माझ्या काही भक्तांचे दिवस आता खडतर आहेत, पण ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतात. यालाच तर म्हणतात परमेश्वराने घेतलेली भक्तांची परीक्षा. स्वामी म्हणतात, बाळा एका भक्ताने मला विचारले, स्वामी मला कोणाचा आदर नाही, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्याल ना? माझ्या कुटुंबाची तुम्ही काळजी घ्याल ना? मी त्या भक्ताला म्हणालो, बाळा मला माहीत आहे की तुझे कोणीच नाही, कोणाचाच तुला आधार नाही. अरे पण आम्ही आहोत ना, तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायला आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. कशाला घाबरतो? स्वामी म्हणतात, बाळा मी त्या भक्ताला माझे लेकरू मानले. अरे ज्यांची कोण नसते त्यांची आम्हीच असतो, तो भक्त आमचाच असतो. आम्ही त्याला काही इजा होऊ देत नाही, त्याची आम्ही आई